Okay, so today we are going to start our new subject, and the new subject we are starting is the Civil Procedure Code 1908. Okay, now you all know that there are basically two types of the law. Actually, there are many types of the law, but as relating to the topic we are going to discuss today, there are two types of the law. Okay, number one law is a substantive law, and number two law is considered as a procedural law. Okay, number one is the substantive law and number second is the procedural law. Now, what this word substantive law stands for, those who have studied jurisprudence, they are aware about these two concepts. Substantive law means the law which going to define your rights and duties. Okay, say for example, Indian Contract Act substantive law आहे हा. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे हा. त्याच्यानंतर इंडियन पिनल कोड हा सुद्धा सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे तिथं. ओके, अनदर पार्टनरशिप ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, हे सगळे काय सांगा तर सबस्टॅन्टिव्ह लॉ आहेत हा. पण हे सगळे सबस्टॅन्टिव्ह लॉ काय करतात सांगा तर आपल्याला राईट्स देतात आणि ऍज वेल एज आपल्यावरती ड्युटीज काय करतात तर इम्पोज करतात हा. पण हा जर सबस्टॅन्टिव्ह लॉ व्हायोलेट झाला तर जो लॉ हा आपल्याला आपल्या राईटला एन्फोर्स कोर्टात कसं करायचं याची प्रोसिजर सांगतो की नाही, दॅट लॉ इज कन्सिडर्ड एज अ procedural law. Okay, the law which tells us the procedure which we are going to follow for the purpose of enforcement of our right, that law is considered as a काय consider करतो सांगा आपण त्याला तर procedural law म्हणून consider करतो त्याला. Now say for example, Indian Contract Act civil law बरोबर, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट सिव्हिल लॉ हा, सेल ऑफ गुड्स ऍक्ट सिव्हिल लॉ, पार्टनरशिप ऍक्ट सिव्हिल लॉ. तर आपल्याला ज्या ह्या सगळ्या सिव्हिल राईट्स सिव्हिल लॉजनी सिव्हिल राईट्स अँड ड्युटीज दिलेल्या त्या जर व्हायोलेट झाल्या तर आपण सिव्हिल कोर्टात काय दाखल करणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सूट फाईल करणार आपण. SUIT सूट आपण सिव्हिल कोर्टात काय करणार तर फाईल करणार हा. मग त्यावेळेला when we file the suit in the civil court for the enforcement of our civil right, त्यावेळेला जी प्रोसिजर सिव्हिल कोर्टामध्ये फॉलो केली जाईल की नाही, ती प्रोसिजर कशात दिलेली आहे सांगा तर सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 मध्ये ती प्रोसिजर दिली आहे. ऍट द सेम टाइम बघा, कुणी जर माझ्यावरती एखादा क्राईम कमिट केला, मर्डर केला, रॉबरी झाली माझ्या घरी, डकैती झाली, किडनॅपिंग झालं कुणाचं, तर मग क्राईम झाला बरोबर, आपला बॉडीला प्रोटेक्ट करायचा राईट व्हायोलेट झालेला आहे. तर मग आपण त्या क्राईमच्या अगेन्स्ट काय दाखल करणार सांगा तर कोर्टात प्रॉसिक्युशन फाईल करणार क्रिमिनल कोर्टामध्ये, मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हा. तर मग ते प्रॉसिक्युशन ज्यावेळेला आपण क्रिमिनल कोर्टात फाईल करतो त्यावेळेला क्रिमिनल कोर्टात प्रोसिजर कशी चालेल हे कुठल्या लॉ मध्ये दिलेलं असतं सांगा तर इट इज गिव्हन इन द CRPC हा, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 मध्ये ते काय केलेलं आहे तर दिलेलं आहे. त्यातला आउट ऑफ दॅट जो CPC 1908 आहे, that we are going to study in our semester number 1 last year, आणि त्यातला जो CRPC आहे, criminal procedure code 1973, you are going to study in your semester number 2. Okay, so that was the start of this particular subject. Now बघा, हा जो सिव्हिल प्रोसिजर कोड आहे की नाही त्याचा इयर बघा, सगळेजण इयर कधीचा सांगा 1908 आहे इयर, राईट. हा, याचा अर्थ हा लॉ क्रिएट कधी झालेला सांगा तर ब्रिटिशच्या काळामध्ये हा लॉ काय झालेला तर क्रिएट झालेला, राईट. हा, त्यामुळं त्यावेळेला प्रेसिडेंटची असेंट नसायची हा. ब्रिटिशच्या काळामध्ये लॉला फायनल असेंट कुणाची असायची सांगा, गव्हर्नर जनरलची. तर गव्हर्नर जनरलच्या असेंटनं हा लॉ सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 काय झालेला सांगा क्रिएट झालेला हा. आता समजून घ्या काय, हा जो सिव्हिल प्रोसिजर कोड आहे ना ह्याचा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. इंटरेस्टिंग पार्ट काय आहे तर हा लॉ इन ऑल 2 पार्ट मध्ये डिवायडेड आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड इन ऑल किती पार्ट मध्ये डिवायडेड आहे सांगा तर 2 पार्ट मध्ये इन ऑल डिवायडेड आहे हा. नाउ व्हॉट आर दॅट पर्टिक्युलर 2 पार्ट्स ज्याच्यामध्ये हा लॉ डिवायडेड आहे सांगा तर एक पार्ट आहे तो आहे सेक्शन्स हा. CPC मध्ये टोटल मिळून 158 सेक्शन्स आहेत हा. फर्स्ट पार्ट ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड कंटेन्स द नंबर ऑफ द सेक्शन्स हा, आणि टोटल नंबर ऑफ द सेक्शन CPC मध्ये किती आहेत सांगा तर 158 सेक्शन्स आहेत. आणि CPCचा जो सेकंड पार्ट आहे त्या सेकंड पार्ट मध्ये आहे शेड्यूल हा, आणि त्या शेड्यूल मध्ये ना टोटल 51 ऑर्डर्स आहेत. टोटल किती ऑर्डर्स आहेत सांगा तर 51 ऑर्डर्स आहेत हा. मग प्रत्येक ऑर्डर ना वेगवेगळ्या कारणासाठी असते हा. से फॉर एक्झाम्पल आता ऑर्डर नंबर 21 एक्झिक्युशन ऑफ द डिक्री आहे हा.
असं प्रत्येक ऑर्डरचं काय असतं सांगा तर हेडिंग वेगवेगळं तिथं दिलेलं असेल. सीपीसी डिवायडेड इंटू किती पार्ट आहे तर 2 पार्ट मध्ये. नंबर 1 पार्ट आहे तो सेक्शन, टोटल सेक्शन किती आहेत 158 सेक्शन आहे. आणि सेकंड पार्ट आहे तो शेड्यूल. तर त्या शेड्यूल मध्ये टोटल 51 ऑर्डर आणि त्या ऑर्डर खाली काय असतात सांगा तर रूल्स, सब रूल्स असतात. मग ते वेगवेगळ्या टॉपिकची डिटेल डिस्कशन काय केलेलं असतं तर केलेलं असतं. सो that was an introduction of the CPC, and now I'll share the screen with you, which will be syllabus of your CPC this semester. We are going to see as usual आपण काय करतो सांगा तर आज सिलेबस वरती डिस्कशन करणार आहे. सगळी तुम्ही आहात पण त्यामुळे तुम्हाला एक क्लिअरिटी येईल कन्सेप्च्युअली थोडी थोडीशी की काय काय कन्सेप्ट आपण सीपीसी मध्ये डिस्कस करणार आहे तिथं. ओके, सो ऍज आय ऑलरेडी टोल्ड यू की माझा जर एखादा सिव्हिल राईट व्हायलेट झाला तर मी सिव्हिल कोर्टात काय करेन सांगा तर सूट दाखल करेल, राईट. आणि मग ती सूट सिव्हिल कोर्टात दाखल केल्यानंतर सिव्हिल कोर्टामध्ये प्रोसिजर काय काय असेल ती प्रोसिजर म्हणजेच आपला हा सीआरपीसीचा आत्ताचा सॉरी या सीपीसीचा आपला आत्ताचा सिलेबस काय करायचं तर आपल्याला डिस्कस करायचं तिथं. ओके ओके So very first point of your syllabus is the basic concepts. We are going to deal with certain definitions under the CPC. Okay, त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट आपण काय डिस्कस करणार आहे सांगा तर जजमेंट, डिक्री आणि ऑर्डर. हे 3 जे वर्ड्स आहेत ते 3 वर्ड्स आपल्याला काय होतात तर समान अर्थ आहे त्याचा असं वाटत असतं, पण तिन्ही वर्ड्स मध्ये खूप डिफरन्स आहे. ओके, आणि हा पेपरचा मेनी टाइम्स आस्क्ड क्वेश्चन पण आहे की डिफाइन डिक्री अँड स्टेट द डिफरन्स बिटवीन डिक्री, जजमेंट आणि ऑर्डर देतात. सो वी आर गोइंग टू डील विथ द 3 कन्सेप्ट्स. ओके, डिक्री, जजमेंट आणि ऑर्डर. नंतर बघा आता सिव्हिल कोर्टामध्ये ज्या मॅटर्स चालतील ते मॅटर कुठले असतील सांगा तर ऑफकोर्स सिव्हिल नेचरचे असतील. सीपीसीचा सेक्शन 9 ब्रॉड क्वेश्चन साठी काय करतात तर विचारतात तिथं आहे असं विचारतील डिस्कस द सूट ऑफ सिव्हिल नेचर विथ इट्स स्कोप अँड लिमिट्स, किंवा जे सेक्शन 9 चं वाक्य आहे की नाही की सिव्हिल कोर्ट कॅन एंटरटेन ऑल द सूट्स ऑफ सिव्हिल नेचर एक्सेप्ट अदरवाइज एक्झम्प्टेड. तर ते वाक्य आहे तसं टाकतात आणि एक्सप्लेन म्हणून विचारतात. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे तर कॉन्ट्रॅक्ट केला, ब्रीच केला, येस सिव्हिल कोर्टामध्ये तो दाखल होईल. त्याच्यानंतर प्रॉपर्टी विकली ते आता कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करतो, विकायला तयार नाही, सिव्हिल कोर्टामध्ये सूट फाईल होईल. पण समजा एखादं बँकेचे लोन मी काढलेलं आहे काय आणि ते लोन मी रिपे करत नाहीये, मग त्यावेळेला तो मॅटर सिव्हिलच आहे, बरोबर आहे, पण तो मॅटर कॉपरेटिव्ह आहे, सहकारी मॅटर आहे, राईट. सहकारी संस्थांशी संबंधित मॅटर आहे, त्यामुळे तिथे सूट नॉर्मल सिव्हिल कोर्टात दाखल होणार नाही. इव्हन दोन मॅटर सिव्हिल आहे पण सूट कुठं दाखल होईल सांगा तर सहकार न्यायालय, म्हणजे कुठं दाखल होईल सांगा तर कॉपरेटिव्ह कोर्टामध्ये मॅटर काय होईल तर दाखल होईल. त्यामुळे नॉर्मली सगळ्या सिव्हिल सूट सिव्हिल कोर्टामध्ये फाईल होतात एक्सेप्ट ज्या एक्झम्प्टेड आहेत त्या सोडून. नंतर व्हीव्हीआयपी क्वेश्चन पेपरला खूपदा विचारलेला, रेस जुडिकेटा आणि रेस सबजुडाइस 2 टर्म्स आहेत. त्यातलं सबजुडाइस कमी विचारतात, रेस जुडिकेटा पेपरला खूपदा विचारलेलं असतं. बरोबर नेक्स्ट सेक्शन्स येतात. सेक्शन नंबर 10 रेस सबजुडाइस आहे आणि सेक्शन नंबर 11 काय तर रेस सबजुडिकेटा आहे. नाउ व्हॉट दिस पर्टिक्युलर 2 वर्ड्स स्टँड्स फॉर बघा. एक एक्झाम्पल देते काय मी तुम्हाला. सपोज ना माझ्या इथलं एक्झाम्पल देते तुम्हाला. सपोज मी ज्या प्लेस वरती राहते की नाही तिथं माझ्या घरापासून ना एक 5 मिनिटाच्या अंतरावरती केरी आहे काय कॉल्ड एज अ सांगली नाका. माझ्या घराच्या बरोबर एक 5 मिनिटाच्या अंतरावरती केरी आहे, दॅट इज कॉल्ड एज अ सांगली नाका. तो सांगली नाका क्रॉस केला की जो एरिया सुरू होतो की नाही तो एरिया सुरू होतोय यड्राव म्हणून गावाची हद्द सुरू होते. मग जर या यड्रावच्या संदर्भातलं कुठलंही लिटिगेशन असेल तर आमच्याकडे जयसिंगपूर म्हणून गाव आहे. ज्युरिस्डिक्शन कुठल्या कोर्टाला सांगा तर जयसिंगपूरला. आणि ऑफकोर्स सांगली रोडच्या इकडे सगळं काय सांगा तर इचलकरंजी आहे. त्यामुळे इचलकरंजी हद्दीत काही घडलं तर सिव्हिल कोर्ट कुठलं ज्युरिस्डिक्शन असेल सांगा तर इचलकरंजी. आलं लक्षात. आता से फॉर एक्झाम्पल काय माझी एक प्रॉपर्टी बरोबर सांगली नाक्यावर अशी सिच्युएटेड आहे काय की ती हाफली यड्राव हद्दीत जाते आणि हाफली कुठे येते सांगा तर इचलकरंजी हद्दीत येते. आणि नाव एक्स इज सेइंग दॅट आय एम द ओनर ऑफ द प्रॉपर्टी आणि आय एम सेइंग नो आय एम द ओनर ऑफ द प्रॉपर्टी. मग मी
म्हणते की या प्रॉपर्टीची ओनर मी आहे आणि एक्स म्हणतो की प्रॉपर्टीचा ओनर मी आहे तिथं. ओके, मग या एक्स न माझ्यावरती सूट फाईल केली आहे रिकव्हरी ऑफ पोझेशनची. ओके, तर मग ही सूट काय झालं सांगा, तर माझ्या फेवर मध्ये काय झाली तर पास झाली. मग हा एक्स काय करायला लागला सांगा, तीच सूट परत जयसिंगपूर कोर्टात फाईल करायला लागला. हा, तर त्यावेळेला रेस जुडिकेटा म्हणजे लिटिगेशन वन्स डिसाइडेड, समजा तेच लिटिगेशन त्याच कॉज ऑफ ऍक्शन वरती त्याच पार्टीज मध्ये सिमिलर ज्युरिस्डिक्शनच्या कोर्टामध्ये तुम्ही परत फाईल करत असला तर त्या दुसऱ्या कोर्टाला ते एंटरटेन करता येत नाही. रेस म्हणजे लिटिगेशन आणि जुडिकेटा म्हणजे डिसाइडेड. त्यामुळे लिटिगेशन वन्स डिसाइडेड हा कॅनॉट बी हा यू कॅन गो इन अपील. कोल्हापूरला जाऊन तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपील करू शकता. आपण जयसिंगपूर कोर्ट त्याला एंटरटेन करू शकत नाही. केलं तर विचार करा काय होईल. इन्युमरेबल केसेस होतील. कधी कधी एका कंपनीला 10 ठिकाणी ब्रांच असते, मग काय तुम्ही 10 ठिकाणी केस दाखल करणार काय सांगा इक्वल ज्युरिस्डिक्शनच्या कोर्टामध्ये. मल्टिप्लिसिटी ऑफ सूट होईल ना. त्यामुळे रेस जुडिकेटा म्हणजे लिटिगेशन वन्स डिसाइडेड. आणि मग सबज्युडाइस म्हणजे काय सांगा, तर फक्त रेस म्हणजे लिटिगेशन आणि सबज्युडाइस म्हणजे पेंडिंग. म्हणजे ह्याच एक्झाम्पल मध्ये फक्त माझं लिटिगेशन माझ्यावरती जे आता एक्स न दाखल केलेलं आहे हा, ते आता सध्या इचलकरंजी कोर्टात पेंडिंग आहे जुडाईस. आणि ह्या वायच्या अंदाजे लक्षात आलं की आता बाबा मी हारण्याची शक्यता आहे, म्हणून तो त्याच पार्टीजवरती त्याच कॉज ऑफ ऍक्शनवर जयसिंगपूर कोर्टामध्ये सूट काय करायला लागल्या, दाखल करायला लागल्या. तर परत जयसिंगपूर कोर्ट त्याला दाखल करून घेईल काय, नाही, कारण ऑलरेडी लिटिगेशन कुठे पेंडिंग आहे सांगा, तर इचलकरंजी कोर्टात लिटिगेशन ऑलरेडी पेंडिंग आहे. दॅट इज रेस सब जुडाईस हा लिटिगेशन पेंडिंग आणि रेस जुडिकेटा लिटिगेशन डिसाइडेड. ओके, ओके. आता पुढचा पॉइंट बघा, प्लेस ऑफ सुइंग म्हणजे सूट कुठे दाखल करायची त्याच्यासाठी आपल्याला प्रोव्हिजन्स डिस्कस करायचे. जिथे प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे, जिथे प्लॅन्टिफ राहतो किंवा जिथे डिपेंडेंट राहतो, हा नेमकं प्लेस ऑफ सूट काय असेल ते आपल्याला काय करायचं तर डिस्कस करायचं. शॉर्ट नोटला पण आलेलं प्लेस ऑफ सुइंग आणि ब्रॉड क्वेश्चनला पण आलेलं आहे तिथं. ओके, आता आपण काय करूया बघा, काय एक मॅटर थ्रू आउट बघत जाऊया म्हणजे आपल्याला ते पूर्ण सिलेबस आणि बाय द वे सिव्हिल प्रोसिजर पण काय होत जाईल तर लक्षात येत जाईल आपल्याला तिथं. हा बघा, विल जस्ट टेक आउट वन एक्झाम्पल दॅट मिस्टर ए has taken a money from Mr. B, and now A has taken a money from B, and now A is not repaying the money to the B, so B want to file the suit against the A. लक्षात आलं. हा, तर नंबर 1 काय असेल सांगा, तर ए आणि बी पार्टीज आहेत सूटच्या. त्यामुळे फर्स्ट पॉइंट काय डिस्कस करणार आपण तर सूटच्या पार्टीज. कोण कोण जॉईन होऊ शकते, जॉईंडर. चुकून ए हा कुणावरती सूट फाईल करायला लागलाय सांगा, तर सॉरी बी कुणावरती सूट फाईल करायला लागलाय ए वर. हा, पण एच्या वडिलांचा काही संबंध नव्हता, तरी बी न एच्या वडिलांना पार्टी केलं तर त्याला काय म्हणणार सांगा आपण, मिस जॉईंडर. मग त्यावेळेला काय करायचं, किंवा ए जो आहे की ते पार्टनरशिप फर्म आहे आणि सगळ्या पार्टनरना जॉईनच करून नाही घेतलं, म्हणजे महत्वाची पार्टी कधी जॉईन नाही केली की त्याला काय म्हणतात, नॉन जॉईंडर. तेव्हा काय करायचं, इन ऑल पॉइंट नंबर 1 सूट दाखल करायची म्हणजे काय असेल सांगा, तर त्या पार्टीज असतील तिथं. त्यामुळे पार्टीज टू द सूट तर जॉईंडर, मिस जॉईंडर आणि नॉन जॉईंडर पॉइंट येणार आहे. हा, नंतर बघा हे 2 पॉइंट आहेत ना, हे थोडे वेगळे आहेत काय. हा, हे त्यांनी मध्येच इथं घातलेले आहेत. ह्याला थोडं आपण काय करूया तर बाजूला ठेवूया. हा, आपण डिरेक्टली 2.4 वरती जाऊया. बघा काय झालेलं आहे, ए ना हा काय केलेलं आहे तिथं, बी सी डी ई एफ जी असं 7-8-10 जणांच्या वरती ऍट अ टाइम सिव्हिल रॉंग कॉज केलेला आहे. हा, मग हे 7-8-10 जण या ए वरती प्रत्येक जण वेगवेगळी सूट काय करेल तर फाईल करेल. हा, मग उगीच मल्टिप्लिसिटी ऑफ सूट होतील ना, म्हणून असं होऊ शकतंय की त्यातला एक से फॉर एक्झाम्पल बी प्रतिनिधी म्हणून या सगळ्यांच्या ऑन बिहाफ काय करतोय तर सूट फाईल करतोय तिथं. तर त्याला काय म्हणतात सांगा, तर रिप्रेझेंटेटिव्ह सूट असं त्याला कन्सिडर करतात तिथं. पण बी क्लिअर विथ द पॉइंट, वाईल फायलिंग दिस पर्टिक्युलर रिप्रेझेंटेटिव्ह सूट ह्या सगळ्यांचं कॉज ऑफ ऍक्शन सेम असायला पाहिजे. ए न बी बरोबर काहीतरी वेगळं केलंय, सी बरोबर वेगळा इश्यू आहे, ई बरोबर वेगळा इश्यू आहे, तर मग रिप्रेझेंटेटिव्ह सूट होऊ शकत नाही. सगळ्यांचं कॉज ऑफ ऍक्शन सेम आहे, तर मग सगळे एकत्र येऊन रिप्रेझेंटेटिव्ह सूट काय करू शकतात तर फाईल करू शकतात तिथं. हा, ओके, डन. आता पार्टी झाल्या, कारण पाहिजे ना, बिना कारण आपण सूट दाखल करू काय सांगा तर नाही. हा, फायलिंग द सूट इन द कोर्ट ऑफ अ लॉ, हा यू मस्ट हॅव सम कॉज ऑफ ऍक्शन. तुम्हाला काय पाहिजे सांगा तर
कॉज ऑफ ऍक्शन. हा, आम्ही मराठी ड्राफ्टिंगच्या वेळेला प्लेंटचं करतो की नाही, तर त्याला आम्ही दाव्यास कारण असं स्पेसिफाय करतो की बाबा बी हॅज टेकन अ मनी and he is not repaying my money, and therefore frequently I asked for money but he is not repaying that money, and so I'm filing the suit on him for the recovery of my money. So you must have the cause of action for filing any particular suit तिथं. ओके. हा, आता बघा एक 2 मिनिटं 2.6 ला पण आपण थोडस बाजूला ठेवूया. हा, आता आपण काय करूया तर पुढे जाऊया तिथं. प्लेंटिफ आणि डिपेंडंट ही दोघं जण आठवतात तुम्हाला सगळ्यांना. बघा, हा प्लेंटिफ म्हणजे कोण आहे सांगा तर ह्या केसमध्ये कोण कुणावरती मनी रिकव्हरीची सूट फाईल करायला लागलाय, बी ए वरती मनी रिकव्हरीची सूट फाईल करतोय तिथं. हा, तर हा बी कोण आहे सांगा, प्लेंटिफ आहे. जो सूट फाईल करतो ना वादी, हा तो प्लेंटिफ आहे, आणि ज्याच्यावरती मनी रिकव्हरीची सूट फाईल केली तो कोण आहे सांगा तर डिपेंडंट आहे. प्लेंटिफ आणि दुसरा कोण आहे सांगा तर इथं डिपेंडंट आहे. राईट, प्लेंटिफ आणि दुसरा कोण आहे तर डिपेंडंट आहे इथं. हा, मग आता बघा इथे मुद्दा काय लिहिलाय. हा, प्लेंटिफ आपलं जे म्हणणं ज्या डॉक्युमेंट मध्ये सांगेल कोर्टाला त्याला काय म्हणतात सांगा तर प्लेंट. हा, आणि डिपेंडंट प्लेंटिफच्या प्लेंटला ज्या डॉक्युमेंटनं उत्तर देईल त्याला काय म्हणतात सांगा तर रिटर्न स्टेटमेंट. हा, आणि प्लेंटिफची प्लेंट आणि डिपेंडंटनं दिलेलं उत्तर रिटर्न स्टेटमेंट हे मिळून काय बनत असतं सांगा तर प्लीडिंग. ओके, त्यामुळे आता समजा पार्टीज टू सूट झाल्या, कॉज ऑफ ऍक्शन झालं. हा, मग आता प्लेंटिफ काय दाखल करेल सांगा कोर्टामध्ये, प्लेंट. डन. त्यामुळे प्लेंट म्हणजे काय, प्लेंटचे रूल्स काय आहेत. हा, कोर्ट प्लेंट ऍडमिट करेल का, प्लेंट रिटर्न करू शकतं का, रिजेक्ट केली तर कुठल्या ग्राउंडवर करू शकतं, वगैरे वगैरे. हा, नाव अपोजिट साइडला बघा, डिफेंडंट ज्या प्लेंटला उत्तर देईल त्याला काय म्हणतो आपण सांगा तर रिटर्न स्टेटमेंट आपण असं त्याला कन्सिडर करतोय तिथं. हा, डिपेंडंट त्या प्लेंटला उत्तर दिल ना, नाही बाबा मी तुझे पैसे घेतलेलेच नाहीये, कधी घेतलेले, किंवा तू म्हणतोस तेवढे घेतलेले नाही, व्हॉट एव्हर आन्सर इज गोइंग टू गिव्ह, दॅट आन्सर विल बी कन्सिडर्ड एज अ रिटर्न स्टेटमेंट असं त्याला कन्सिडर करतात तिथं. ओके. हा, रिटर्न स्टेटमेंट, त्याचं पर्टिक्युलर, त्याचे रूल्स अँड ऑल दॅट वी आर गोइंग टू डिस्कस देअर ऑन. हा, मग आता बघा सेट ऑफ आणि काउंटर क्लेम ह्या दोन कन्सेप्ट आपल्याला काय करायचं तर परत व्हीआयपी पेपरच्या दृष्टीने खूप महत्वाच्या कन्सेप्ट आहे. प्लेंट व्हीआयपी क्वेश्चन आहे, रिटर्न स्टेटमेंट सुद्धा व्हीआयपी क्वेश्चन आहे. हा, सेट ऑफ काउंटर क्लेम पण काय सांगा तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तिथे. हा, हा कन्सेप्ट काय आहेत बघा, सेट ऑफ आणि काउंटर क्लेमच्या कन्सेप्ट. आता ओके, these two terms we are going to see, set off and counter claim. ह्या ज्या दोन टर्म्स आहेत सेट ऑफ आणि काउंटर क्लेमच्या टर्म्स, हा त्या दोन टर्म्स काय आहेत बघा. इथपर्यंत तुम्हाला पहिल्या लक्षात आलं प्लेंटिफ आपलं म्हणणं जे काय असेल, हा की बाबा यानं माझे पैसे घेतले, फ्रिक्वेंटली मी त्याला मागितले पण त्याला दिले नाही, हे सगळं प्लेंटिफ कशामध्ये मांडेल सांगा तर प्लेंट दाखल करेल. हा, प्लेंटिफच्या प्लेंटला तो जो डिपेंडंट उत्तर देईल ते म्हणजे काय असेल सांगा तर रिटर्न स्टेटमेंट. हा, आता त्या रिटर्न स्टेटमेंट मध्येच कधी कधी डिपेंडंट काय मागतो माहिती तुम्हाला, सेट ऑफ किंवा काउंटर क्लेम मागतो. हा, मग आता तुम्ही विचाराल की ही काय कन्सेप्ट आहे की सेट ऑफ किंवा काउंटर क्लेमची कन्सेप्ट काय आहे तिथं. हा, तर ती कन्सेप्ट काय आहे बघा,